नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. अत्यंत एक महत्त्वाचा विषय, अत्यंत महत्त्वाचा विषय आणि त्या विषयावरती बोललं पाहिजे. आपल्या अनेकांना त्या गोष्टी ऐकाव्या लागतात, आपल्या कानावर पडतात, पण सहसा त्या गोष्टींमध्ये कोणी जात नाही. मी स्वतः या सगळ्या गोष्टींचा अनुभव घेतला आणि अनुभव घेतल्यानंतर आज मी तुमच्यासमोर इथं बसलो आहे. अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. कसं या सगळ्या लोकांनी आपल्या लोकांचा ब्रेन वॉश करणं किंवा आपल्या लोकांना अशा काही गोष्टी सांगणं की जिथं आपण कधी विचारच करत नाही. आपल्याला काय आहे ना, पहिली गोष्ट म्हणजे आपल्या लोकांना, खास करून काही लोकांना कशाचं काहीही पडलेलं नाही आहे. त्यांना आपलं महाराष्ट्र, आपली संस्कृती, आपले इतिहास नक्की काय आहे त्याच्याशी काहीच घेणं देणं नाही, काहीच. तिकडं काय महाराजांनी काय केलं ना करो, तिकडं आम्हाला काय घेणं देणं आहे. आम्ही आत्ता स्वतंत्र आहोत. अरे पण त्या स्वातंत्र्यासाठी कित्येकांनी आपलं बलिदान दिलं आहे, आपल्याला याची जाणीवच नाही आहे. त्याच्यासारखं खरंच दुर्दैव नाही आहे. म्हणजे त्याला जन्म देणाऱ्या आईबापाला आपण देवा समान मानणारी आपली संस्कृती, आपण त्याच आईबाबांना विसरायला लागतो आहे, हे खरंच चुकीची गोष्ट आहे. येऊया मूळ मुद्द्याकडे, येऊया अत्यंत महत्त्वाच्या. परवा गेलो होतो मी जंजिरा जंजिऱ्यावरती गेलो होतो व्हिडिओ बनवण्यासाठी. येईलच ती पण व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल निश्चित. त्या सगळ्या गोष्टीमध्ये मी जेव्हा त्या जंजिऱ्याच्या किल्ल्याच्या इकडे गेलो, पहिला आपण इतिहास जाणून घेऊया जंजिऱ्याचा. हा सिद्ध्यांचा किल्ला. हे जे सिद्धी, जो अंबर सिद्धी त्यांचा मुख्य मूळ पुरुष होता. म्हणजे या कोळ्यांचं सगळं तिथं ती मेढ्या होत्या, त्या मेढ्यांना हस्तगत केलं. निजामाकडनं त्यांनी स्वतंत्र ते एक हे मिळवून घेतलं आणि जंजिरा किल्ल्याची सिद्धी, हे जंजिऱ्याची सिद्धी झाली आणि ती तिथंच राहिली. अगदी लोक सांगतात की स्वतंत्र काळापर्यंत, आता 1947 पर्यंत ते तिथंच राहिले आणि त्यानंतर सरकारनं त्या सगळ्या गोष्टी विलीन करून घेतल्या. पण ती गोष्ट, किती लोक तिथंच राहत असताना ती निश्चित तिथंच आजही आहेत. आजही तिथले बहुल मुस्लिम भाग हा सिद्धीच आहे, तो सिद्ध्यांच्याच वंशातला आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही आणि तेच सत्य आहे. तिथं गेल्यानंतर किंवा तिथं असल्यानंतर ही सगळी लोकं तिथल्या उद्योगधंद्यांमध्ये आहेत. प्रत्येक गोष्टीमध्ये यांचा हस्तक्षेप आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही तिथं काहीही कराल तर ते त्यांच्याशिवाय तुम्ही काही करूच शकत नाही, असंच तिथं गेल्यानंतर पाहायला मिळतं. बरं, ते उद्योगधंद्यात आहेत, सगळ्या गोष्टीत आहेत, त्यात काही गैर नाही, चुकीचं नाही. आता तेव्हापासूनच ती सिद्ध्यांची सगळी लोकं अगदी महाराजांच्या काळापासून राहत आली. आता अनेक जण असं सांगतात किंवा तोच महत्त्वाचा मुद्दा, त्या मुद्द्यावरती आपल्याला बोलायचं आहे. यात जंजिऱ्याच्या बाजूला आपला पद्मदुर्ग आहे, जो छत्रपती संभाजी महाराजांनी बांधला. कशासाठी बांधला तर त्या जंजिऱ्याच्या बाजूला तोड एक महत्त्वाचा किल्ला असावा, ज्यानं सागरी किनाऱ्यावरती लक्ष राहील असा एक महत्त्वाचा किल्ला, अलिबागच्या जवळचा, मुंबई बेटाच्या जवळचा असा पद्मदुर्ग. आणि जंजिऱ्यापासून अवघ्या काही अंतरावरती सिद्ध्यांना जरब बसवण्यासाठी आणि आपली ताकद मराठ्यांची दाखवून देण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी तो गड बांधला. पण आपण किती जण तिकडे जातो, आपण किती जण त्या सगळ्या गोष्टी पाहतो. आपण जंजिऱ्याला पिकनिक स्पॉट करून टाकला आहे. त्याच्यामुळं 1-2 दिवसाची ट्रिप म्हटलं की आपली लोकं सहज तिथं निघून जातात. पण छत्रपती संभाजी महाराजांनी बांधलेल्या पद्मदुर्गावरती आपण सहसा जात नाही. कारण त्या पद्मदुर्गाला आम्ही कधी तसं ठिकाण बनवलंच नाही. मुळात म्हणजे जंजिऱ्यावरती जे काही चालतं तो सगळा पैसा त्या सिद्ध्यांच्याच सगळ्या लोकांकडे राहतो. आता व्यवसायामध्ये आपण त्यांना हाकलून काढणं किंवा बाजूला करणं, हे याच्याबद्दल माझं दुमत नाही. किंवा ते आता काय ते करणारच आहेत. आता तिथंच झालं त्यांचं, 300 वर्ष गेल्यानंतर ती जाणार तरी कुठं आता. त्यामुळे तिथं राहिली, ती सगळ्या गोष्टी त्यांनी बघितल्या, काय असोत. पण तिथं गेल्यानंतर तुम्ही जेव्हा जाता, एक पर्यटक म्हणून जेव्हा तिथं जाता, मी स्वतः हा अनुभव घेतला. तुम्ही तिथं गेल्यानंतर, तुम्ही त्या बोटीमध्ये बसल्यानंतर ते 4-5 जण त्या बोटीवरती असतात. ते सिद्धी सगळे ते हे मारायला, बांबूने पुढे ढकलायला. आणि तिथं असताना त्यातला एक जण उठतो आणि मग इतिहास सांगायला लागतो. मग तो सांगतो कसं काय आम्ही जगणार, आमची तुम्हाला काय सांगू, आमची हालत काय आहे. कधीतरी शनिवार रविवारचे पर्यटक येतात, नाहीतर आम्हाला 1 रुपया मिळत नाही. 4-5 हजार रुपये आम्ही कसे बसे महिन्याला कमवतो, महिन्याकाठी. आणि मग त्यातून तो सांगायला लागतो. आणि मग तो सगळं सांगत असताना इतिहासात घुसतो. मग जंजिऱ्यावरती असं जा, हे करा, 45 मिनिटात हे फिरा, तिथे जा, हे बघा, ते बघा, हे करा, ते करा. मग इथं काय काय जाय सगळ्या ह्याचा इतिहास सांगू लागतो. तो सांगत असताना तो म्हणतो किंवा ती सगळी लोकं सांगतात की शिवाजी एक किल्ला जीत नाही पाया. आता मी हे का तुम्हाला सांगतो आहे, त्याचे सांगण्याची जी टोन आहे किंवा त्यांना जे सांगायचं आहे की आम्हाला तुम्ही हरवू नाही शकला. प्रश्न इथं येतो आणि इथं महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो की हे शिवाजी जीत नहीं पाया, शिवाजी ये किला जीत नहीं पाया, छत्रपति शिवाजी ये किला जीत नहीं पाया, उनका बेटा संभाजी ये किला जीत नहीं पाया, ऐसा ये बड़ा सिद्धि अभी तक यहाँ पे रहा, इसलिए ये अजिंक्य किल्ला रह गया, असा इतिहास त्यांच्याकडनं सांगितला जातो. आपली भोळी भाबळी लोकं ते ऐकतात
त्यांच्यानंतर त्यांच्याकडनं 200 200 300 300 उकळले जातात गोड बोलून प्रेमाने अगदी. ठीक आहे, पण या सगळ्या गोष्टी असताना आमचे किती इतिहासकार किंवा किती लोकांना आम्हाला माहिती आहे की जंजिरा किल्ला मराठ्यांनी ताब्यात घेतला होता. छत्रपती संभाजी महाराज जेव्हा आक्रमण करून गेले, किल्ला जंजिऱ्याच्या हातातच आला, पण इकडं रायगडला वेढ्या पडल्यामुळं त्या सिद्ध्यानं तिकडंच सांगितलं की रायगडवर चाल करून जा, नाही तर हा माझा जंजिरा माझ्या हातातनं जाईल, कारण हा संभाजीराजा ऐकणार नाही. ते सगळं लक्षात घेता संभाजी महाराजांना तिथनं मन नसताना देखील रायगडकडे पहिलं जावं लागलं. त्याच्यामुळे तिथं आपला किल्ला हातामध्ये येणं राहिलं. पण पुढे चिमाजी आप्पांनी हा किल्ला हातात घेतला आणि मराठ्यांच्या साम्राज्यामध्ये जंजिऱ्याचं आगमन झालं. ही सगळ्यात महत्त्वाचा इतिहास आहे जो आपल्याला सांगितला जात नाही, खास करून या सिद्ध्यांकडनं, खास करून. पण चिमाजी आप्पांनी तो किल्ला हस्तगत केला, मराठ्यांच्या हातामध्ये घेतला, पण त्या सिद्ध्यांना तिथंच ठेवलं. जसं आपण दिल्ली हातात घेतली पण बादशाह तसाच राहिला, तशा पद्धतीचा एक करार आणि सगळ्या गोष्टी केल्या आणि तो जंजिऱ्याचा किल्ला पुन्हा एकदा त्या सिद्ध्यांकडेच राहिला. पण मराठ्यांचं वर्चस्व त्याच्यावरती. पण ही गोष्ट आम्हाला सांगितली जाते? नाही सांगितली जात. आजही ती लोक तिथं गेल्यानंतर तेच सांगत बसतात. तिथं गेल्यानंतर तुम्हाला तेच केलं जातं. तुम्हाला अनेकांना तो अनुभव आला असेल, तुम्ही अनेकांनी पाहिलं असेल. त्यांची मोनोपॉली त्यांनी करून ठेवली तिथं. बरं, तुम्ही करताय त्याच्याबद्दल वाद नाही, पर्यटन स्थळे जा, कुणी काय मी काय म्हणत नाही की तिथं मुसलमानच कशाला आला आणि कशाला काय झालं. प्रश्न हा आहे की तुमची इतिहास नक्की काय सांगताय आणि सांगताय जो इतिहास तो कुठल्या हेतूतून सांगताय हे आमच्यासारख्या शिवविचारांच्या लोकांना अगदी बरोबर कळतं की ह्यांचा साला हेतू काय आहे, काय नक्की हेतू आहे. की आपल्याला नेहमी म्हणजे ते तुम्ही त्या जंजिऱ्याच्या किल्ल्यात गेल्यानंतरच त्या ह्याच्यावरती ती चिन्ह लिहिलेली आहेत, तुम्ही बघाल तर ती सिंहाची, म्हणजे ते सिद्धी सांगतात की तुम्ही आमच्या पायाखालीच राहायचं. तीच विचारसरणी त्यांची तिथं आलेली आणि ते नेहमी असं बोलत असतात की हे शिवाजी संभाजी जीती नाही पाहिजे किल्ला, मराठे जीती नाही पाहिजे किल्ला. ही गोष्ट मला जाणवली, बारकाईनं जाणवली, म्हणून मी हा खास व्हिडिओ बनवला. त्यामुळे याच्यापुढे जंजिऱ्यावर जाण्यापेक्षा याच्यापुढे पद्मदुर्गावरती जा, जो आपल्या मावळ्यांच्या घामानं तयार झाला आहे, उभा राहिला आहे, जो स्वाभिमानानं उभा राहिला आहे, ते अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण जंजिरा बनवण्यासाठी कित्येक कोळी बांधवांना रातोरात दारू पाजून या जो कोण पिरम खान जो कोण आला होता, त्या पिरम खानाने रातोरात त्यांना कत्तली करून टाकल्या. तो रामा पाटलाच्या त्या बुर्रान खानानं मग तो किल्ला हातात घेतला, बांधायला घेतला. मग सिद्ध्या अंबर हा सिद्ध्यांचा पहिला आला मूळ पुरुष आणि तिथून मग ही सगळी लोकं चालू झाली. पण पद्मदुर्ग आमचा स्वाभिमान, आमचा ताठकणा, आमचं शौर्य, आमच्या मराठ्यांची मेहनत दाखवतो. त्याच्यामुळे याच्यापुढं प्रत्येक हिंदूंनी पद्मदुर्गाला मोठं करायचं आणि पद्मदुर्गच हा आपला आहे, महत्त्वाचा आहे, हे एवढं लक्षात ठेवा. प्रश्न यांच्या चढाओढीचा नाही आहे. जंजिऱ्यावरती जा, आपलाच इतिहास येतो. अरे पाणी पाजले मराठ्यांनी, हे सिद्धी हे कोण कुठनं आलेले, यांना लय वेळा पाणी पाजलं. हे कधी त्या किनारपट्टीच्या बाहेर येऊ नाही शकले, त्या 22 एकरातच राहिले. पण ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे म्हणून मी तुम्हाला सर्वांना सांगितली. बाकी तुम्हाला काय वाटतं त्या विषयावरती मला आवर्जून कळवा. आपला जंजिऱ्यावरचा एक खास व्हिडिओ येतो आहे, तो देखील अवश्य पहा. किल्ल्याचा निश्चित पहा, एवढंच मी फक्त सांगेन.